मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरात दुसऱ्या आठवड्यात देखील 9 कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत. तर आले आहेत दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या दिवसाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. मित्रांनो, पहिल्या आठवड्यात तर कुठलाही सदस्य हा बिग बॉसच्या घराबाहेर गेला नाही. मात्र तेच 9 कंटेस्टंट हे पुन्हा एकदा दुसऱ्या आठवड्यात देखील नॉमिनेट असणार आहेत. तर कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर, कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, तर बघूया काय वोटिंग ट्रेंड आत्ताचे सांगतायत. तर मित्रांनो, 9व्या स्थानी ती म्हणजे रुचिता जामदार. मित्रांनो, रुचिता जामदारचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त खेळ नाही, म्हणजे ती खेळते बिग बॉसच्या घरामध्ये, नाही असं नाही, पण तो सगळा खेळ निगेटिव्ह चाललाय. काल पण ज्या पद्धतीने राकेश बापटला तिने प्रेझेंट केलं ते खूप वाईट होतं. जर त्या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठलाही रोल नव्हता, परंतु तिला माहित आहे की मुद्दे काढायचे, तो मुद्दा कोणाचाही असो, आपला मुद्दा त्याच्यामध्ये घुसवायचा. आणि ज्या पद्धतीने ती सध्या बिग बॉसच्या घरात, बिग बॉसच्या घराबाहेर दिसते ते खूप विचित्र आहे. आणि लोकांचा डे 1 पासून तिला अजिबात सपोर्ट नाही. ती सध्या बॉटमला म्हणजेच 9व्या स्थानी आहे. नंबर 8 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्रभू शेळके. छोटा पॅक मोठा धमाका असा प्रभू शेळके आहे. जरी बॉटमला असला तरी मला असं वाटत नाही की प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घराबाहेर लगेच जाईल. चांगला एंटरटेनर आहे तो. सध्या प्रभू शेळके हा 8व्या स्थानी आहे. त्यानंतर मित्रांनो, 7व्या स्थानी आहे ते म्हणजे राधाबाई पाटील मुंबईकर. राधाबाईंना अजून सुद्धा गेम समजलेला नाही. भाऊच्या धक्क्यावरती ज्या पद्धतीने रितेश भाऊने सांगितलं की तुम्हाला खेळायला लागेल, तुम्हाला गेम समजून घ्यायला लागेल. मला असं वाटतं की राधा पाटील यांना बिग बॉसचा गेम अजिबात समजत नाही, नाही कळत राधा पाटीलला. हे तिनेही मान्य केलंय. त्यामुळे काल ते रडायला लागले की मला बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ दे. मला आई वडिलांची आठवण येते, पैसा गेला तेल लावत, आई वडिलांची आठवण येते. तिला नाही तेवढा गेम समजत. त्यामुळेच कदाचित राधाला नाही खेळता येत बिग बॉसच्या घरामध्ये. सध्या ती 7व्या स्थानी आहे. तरी लोकांचा सपोर्ट आहे तिला. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहेत दीपाली सय्यद. दीपाली सय्यद, मी नेहमी सांगतो की त्या बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत आणि पुढे जाऊन त्या चांगला गेम खेळू शकतील. सध्या त्या 6व्या स्थानी. नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अनुश्री माने. काल ज्या पद्धतीने अनुश्री आणि रुचिता जामदार यांनी राकेशला ज्या पद्धतीने प्रेझेंट केलं ते खूप चुकीचं होतं. अशा पद्धतीचे आरोप लावणं खरंच चुकीचं. आणि हे सगळे बिनबुडाचे आरोप होते. दिसण्यासाठी या दोघींनी राकेशचा वापर केला आणि हे बिग बॉसच्या घरात आणि बिग बॉसच्या घराबाहेर खूप वाईट पद्धतीने जातंय. आणि त्यामुळे अनुश्रीवरती मोठ्या प्रमाणात टीका होते आणि तिच्या जोडीला ही रुचिता जामदार हिच्यावर सुद्धा टीका होते. सध्या अनुश्री या वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे सागर कारंडे. सागर कारंडेला सुद्धा बऱ्यापैकी सपोर्ट प्रेक्षकांचा मिळताना दिसतोय. भाऊचा धक्का झाल्यानंतर सागर जास्त दिसत नाही, पण सागरला सध्या तगडी वोटिंग होताना दिसते. सागर आहे 4थ्या स्थानी. आणि मित्रांनो, नंबर 1 ते 3 मध्ये जबरदस्त अशी टक्कर पाहायला मिळते. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे करण सोनावणे. करण सोनावणेला तगडी वोटिंग होताना दिसते. करण सगळं आपल्या फॅन्स वरती सोडताना दिसतोय, पण त्याची जी ऑरेंज ज्यूस गँग आहे त्याला तगडी 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 वोटिंग करताना दिसते. सध्या करण सोनावणे, सोनावणे वहिनी या नंबर 3 वरती आहेत. नंबर 2 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे दिव्या शिंदे. मित्रांनो, दिव्या शिंदेला तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय आणि काय म्हणे खूप सारी वोटिंग सध्या तिला होताना दिसते. आणि आज मित्रांनो, कॅप्टन पदाच्या उमेदवार निवडीसाठी दिव्या अक्षरशः बिग बॉसच्या घरातील सदस्यांबरोबर भिडताना दिसणार आहे. तर दिव्या सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. नंबर 1 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे रोशन भजनकर. रोशन भजनकर याला सुद्धा तगडा सपोर्ट मिळताना दिसतोय. नंबर 1 ते नंबर 3 मध्ये जबरदस्त तगडी वोटिंग होताना दिसते. मग करण असेल, त्यानंतर दिव्या असेल किंवा मग रोशन असेल, या तिघांनी नंबर 1 ते 3 ची वोटिंग होताना दिसते. हे तिघेही टॉप 3 मध्ये आहेत. तर मित्रांनो, असे सध्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे. यामध्ये नक्कीच रुचिता प्रभू आणि राधा पाटील मुंबईकर हे बॉटमला आहेत आणि रोशन असेल, दिव्या असेल, सागर आणि करण असेल हे टॉपला सदस्य आहेत. आता कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तर मित्रांनो, खरं तर राधा पाटील आणि प्रभू शेळके यांच्यावरती बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्याची नक्कीच टांगती तलवार आहे. रुचिता ही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये दिसते, त्यामुळे तिला लगेच काढणार नाही. त्यामुळे प्रभू आणि राधा पाटील मुंबईकर यांच्यावरतीच सध्या बिग बॉसच्या घरातनं बाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. तर काय वाटतं तुम्हाला, या 2 सदस्यांपैकी कोण जाऊ शकतो बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? हे कमेंट्स करून नक्की सांगा.